हॅलो फ्रॉम कर्नाटका अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियंका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आम्ही आहे कर्नाटकातल्या एका जंगलामध्ये आणि त्याचं नाव आहे बद्रा टायगर रिझर्व. तर आम्ही आता एका ट्रेकला चाललोय. ट्रेकचं नाव आहे झेड पॉइंट ट्रेक. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता ट्रेकची सुरुवात झालेली आहे. इथे एक जस्ट एंट्री पॉईंट आहे. तर एंट्री पॉईंटला फीज आहेत. तर आम्ही फीज देऊन जस्ट एंटर केलंय. तर आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि माझे बाकीचे ॲडव्हेंचर्स माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता. चला तर मग आजच्या ॲडव्हेंचरला सुरुवात करूया. बद्रा टायगर रिझर्वच्या अंडर येतं हे सगळं आणि इथे एंट्री फीज आहे 118 रुपये पर पर्सन. तर आम्ही आता जस्ट सुरुवात केली आहे. ओ माय गॉड, दिस इज सो नाईस. ओ माय गॉड, सध्या आम्ही दोघंच इकडे. आता जस्ट दोघं जण आम्हाला पास क्रॉस झाले, ते बाहेर गेले आणि आम्ही एंटर केलोय. सो हाफ एन आवरचा हा जस्ट ट्रेक आहे. प्लेन रोड आहे. बट यार लागणार आहे लिटरली. आय डोंट नो. खूप बेकार बेकार शांत इकडे आणि सगळं असं चिव 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 आवाज येतोय. वाव, माय गॉड. आणि हा रस्ता असा एकच ट्रेल आहे छोटासा आणि पुढे गेल्यावर झेड पॉइंट जे आहे ते पूर्ण असं प्लेन सरफेस आहे. तरी येताना मला दिसलं ते ऑटोनी आलो आम्ही बेल्लावरा गावातून. ॲक्च्युली ऑटोवाल्याला आम्ही कालच ठरवून ठेवलेलो. तर इकडे यायला बेल्लावरा गावातून काहीच ऑप्शन नाही आहेत तसे लोकल ऑप्शन्स. तर ऑटोवाल्यांना आधी ठरवून ठेवायला लागतं. तर आम्ही काल बोललेलो त्याला की आज केम्मनगुंडीला जायचंय. तर 500 इथे सोडायला आणि 500 परत जायला असं प्राईस त्यांनी घेतलं आमच्याकडून. सो तर आता ते सोडून गेलेत आणि ट्रेकची सुरुवात झाली आहे. आणि इथे लीचेस आहेत असं बोलले ते. मी पहिल्यांदा लीचेस सिक्कीममध्ये बघितलं होतं. तर आता इकडे पण आहेत. थोडंसं थंड आणि पाऊस आहे त्याच्यामुळे लीचेस येतात. सो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. शूज आहेत आमचे. सो येस, ऑल गुड, गोइंग गुड. ओ माय गॉड, मी तर म्हणते गाणे लावायला. इथे सगळं असं सन्नाटा आहे भाई. ओ माय गॉड, अरे यार नको, तिथे ॲडव्हेंचर करायला जातो. ठीक आहे, सगळं सेफ आहे, काय नाही प्रॉब्लेम. एकच तर रोड आहे आणि एकच ट्रेल आहे. सो इकडे तिकडे भटकायची काही पॉसिबिलिटीज नाही आहेत. आणि त्याचा नंबर पण घेतला आहे आम्ही, जे गेटवर बसले होते दादा त्यांचं. सो नाईस. हे बघ इकडे दिसतं ते जे प्लेन आहेत ना, तिथेपर्यंत जायचंय. वाव, हाफ एन आवर बोलले ते. म्हणजे आपल्या स्पीडवर आहे की आपण कसं जातो. वाव, खूप भारी वाटते खरं. असे ॲडव्हेंचर करावं असं तरी वाटतंय. बट तिकडे आल्यावर अशी लिटरली ओ माय गॉड. सकाळी सकाळी अशी सुरुवात झाली आहे. किती आता 9 वाजलेत ना, बरोबर 9 वाजलेत. 8 वाजता आम्ही बेल्लावरावरून सुरुवात केली होती. त्यांना सांगितलं होतं की 8 वाजता या, ऑटोवाले काकांना. आणि मग ते 8पर्यंत पोचले होते. मग आम्ही तिथे ब्रेकफास्ट वगैरे करून निघालो. आणि रोड पण इतका सिनिक होता ना,
पूर्ण असं एकदम एकच रोड आहे छोटासाच आणि त्याच्यातूनच असं पूर्ण फॉरेस्ट आहे दोन्ही साईडला आणि कॉफीचे जे झाडं वगैरे आहेत कॉफीचे बाग ते सगळे होते. वाव, खूप सुंदर जागा आहे. बट ठीक आहे, सोबत कोणीतरी पाहिजे असं वाटतंय. पण सेफ आहे, सगळं सेफ आहे, काही नाही प्रॉब्लेम. कधी कधी असं वाटतं की सेफ नसलं असतं तर मग हे लोक कशाला सोडले असते ना आतमध्ये. आणि ते दादा असणार आहेत तिथे दिवसभर, सो त्यांचा नंबर पण आहे आमच्याकडे. हो. आणि यस यार, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील ना तर तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करू शकता. असे जंगलातले ॲडव्हेंचर्स वगैरे ना, मला आवडतं जंगल. खरं तर एक अट्रॅक्शन आहे जंगल, डेझर्ट्स अँड ऑल. अँड असंच एक ॲडव्हेंचर आम्ही गोकर्णमध्ये केलेलं. गोकर्णमधल्या जंगलात लिटरली हरवलेलो आम्ही. तो एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. आणि सिक्कीममधला एक वेगळंच ॲडव्हेंचर आहे. दुमडी मोनेस्ट्रीला चाललेलो आम्ही. ते तर खूप बेकार होतं, याच्यापेक्षा पण बेकार होता तो ट्रेक. सो असे ऑफबीट एक्सपिरियन्सेस जे आहेत ना ते खरंच सॅटिस्फाईंग आणि फुलफिलिंग असतात. असे गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा हे मस्त वाटतंय असं निसर्गाच्या सानिध्यात विथ नेचर. हील होतं माणूस, लिटरली हिलिंग एक्सपिरियन्स आहे हे. आता बाजूला ऐकू शकता, इथे वॉटरफॉलचा आवाज येतोय छोटासा, असा पाणी वाहतंय कुठून तरी. वाव, दिस इज सो अमेझिंग, सो अमेझिंग. हे काय, ते वरून पाणी येतंय आणि इकडे असा हा रोड आहे. मला वाटतं पोचतोच आहे आम्ही वरती, हा ना. हा, आणि आहे ना येताना थोडंसं पाऊस लागला ऑटोमध्ये असताना, पण आत्ता सध्या पाऊस नाही आहे इकडे. थोडासा सूर्यदेव येतोय ढगाच्या इथून बाहेर. बट आहे थोडंसं असं मस्त क्लायमेट आहे आज. सो छान वाटतं आज इकडे. थोडंसं असं ओपन एरिया आहे आता इथे पुढे आल्यावर. मस्त आहे. आता पुढे त्याचं टॉप दिसायला लागले तिकडे वरती. मस्त यार, खरंच सुंदर आहे. हो, made it, I think we made it. वाव, कसलं भारी दिसतंय इकडे. सी देअर, पूर्ण असं फ्लॅट आहे. ओ माय गॉड, वाव. असं वाला ट्रेल लागले आता छोटूस जंगलाच्या बाहेरून, म्हणजे तिकडून आतून पुढे आल्यावर. वाव, तर इकडचे व्ह्यू बघू शकता कसं दिसतंय सुंदर. खाली सगळं हा जंगल एरिया आहे. इकडून असं आम्ही आलेलो दिस वे. अँड हा सगळा असा एरिया आहे पूर्ण धुक्याने भरलाय तिकडे समोर. वाव, नाईस. इकडे थोडस चिखल आहे खाली आणि छोटा ट्रेल आहे. सो ट्रेक्सला सुरुवात झाली आहे इथून. आतापर्यंत असं फ्लॅट रोड होता आणि आता इथे असा रोड आहे. लुक ॲट द व्ह्यू, ऑसम. वाव, इथे छोटासा वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल पार करून पुढे आलोय आणि समोर असा व्ह्यू बघू शकता. वाव, झेड पॉइंट. मस्त आहे खूप. वाव,
तो ट्रेल बघू शकता, असा हा वाला ट्रेल तो पूर्ण तिथपर्यंत जातोय त्या टेकडीच्या ते वरती. ओ माय गॉड, सो कूल. वाव, आय एम सो हॅपी. यार धुकं येते आता इकडे. पूर्ण बघू शकता फुल पांढरं झालेलं आहे दिस साईड. आणि तिकडे पण धुकं येते पूर्ण असं माउंटेन्स वरती. आय एम हॅपी, ये. आणि इकडे समोर असे नजारे बघू शकता. पूर्ण फ्लॅट आहे तो सरफेस आणि तिथपर्यंत जायचंय आम्हाला. नाईस. ओ पाऊस यायला लागला, खूपच पाऊस यायला लागला. Oh my god, yay! We did it! Woohoo! You can see there the trail. Oh my god. Wow, this is so amazing. Yeah! This is the life of freedom. Woohoo! Yay! Oh my god, कसा आहे तो पॅच. वाव, oh my god. आता असं दिसतंय समोर. थोडस इकडे ना स्टीप आहे इकडे वरती चढायला. We are on the top of the mountain. Yay! Oh my god. Oh my god. छत्री काढ. वारा पण आहे. आम्ही वापस निघालोय. वरती धुकं आणि वारा भरपूर होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथे दगडाच्या इथे बसलो होतो. एक मोठा दगड होता, बट वरती जाऊन धुकंच होतं, काही दिसलं नाही. त्याच्यामुळे जस्ट फटकन वापस आलो आम्ही खाली आणि परत त्याच ट्रेलनी वापस चाललोय. सो अचानकच पाऊस आला, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित बघता आलं नाही आणि काही दिसलं पण नाही. आणि वारा इतकं होतं त्याच्यामुळे मी तिथलं काही दाखवू शकले नाही. सो आता जस्ट वापस जातो आम्ही. खाली गेल्यावर मग दुसरीकडे जाता येईल. डायरेक्ट आता गेटच्या इथे जातो. पाऊस आला त्याच्यामुळे सगळं घोळ झालं यार. वरती जायचं होतं, एकदम टॉपला पण गेलेलो आम्ही, पण तिथे ना धुकं खूप पसरलं आणि वारा सुटला, त्याच्यामुळे आम्ही फटकन खाली आलो. सो आता पूर्ण जंगलातून बाहेर येईपर्यंत कंप्लीट पाऊस लागला. बट ठीक आहे, एनिवेज खूप मस्त एक्सपिरियन्स होता. अँड आता इथून पुढे दुसऱ्या एका ठिकाणी जायचं आहे. बघूया तिथं काय विषय पावसाचा वगैरे चेक करतो आणि मग नंतर जाता येईल. इकडे असं त्याचं एंट्री गेट होतं झेड पॉइंट ट्रेकिंगचं. आणि इथे ते असे एक दादा बसलेत एंट्री पॉइंट साठी होतं वगैरे. इकडे असं काय काय लिहिलंय कन्नडमध्ये. हे सगळं इकडेच आहे. शांती फॉल्स, झेड पॉइंट सगळं इथून आतमध्ये गेटमध्ये गेल्यावरच हा एंट्री पॉइंट आहे. तिकडे तिकीट वगैरे आहे. इथे लिहिलेलं आहे 118 रुपये तिकीट पर पर्सन. रॉक गार्डन, शांती फॉल्स, झेड पॉइंट सगळं इकडेच आहे आतमध्ये, इथून आतमध्ये. सो छान सुंदर आहे. आणि इकडे अजून एक गार्डन आहे असं ते बोलतायत वॉकिंग डिस्टन्सवर, तर मग तिकडे जाता येईल. आणि आम्ही कुठंपर्यंत गेलो होतो ते इथून दिसेल, तर मी इथून दाखवते की कुठंपर्यंत गेलो होतो. ॲक्च्युली इथंच दिसतो तो, त्या
येस, हे बघ तो ट्रेल असाच आहे, आपण गेलो होतो तेव्हाला. त्या फॉरेस्ट मधून गेलं की ते तो ट्रेल आहे, असंच जायचंय. आणि ऑल द वे तिथपर्यंत गेलेलो आम्ही, वरतीपर्यंत. इथं दिसतं आणि इझी आहे, काही नाही प्रॉब्लेम. फक्त तिथे गेल्यावर आहे ना आम्हाला खूप धुकं आणि वारा आणि पाऊस लागला, त्याच्यामुळे आम्हाला वापस यायला लागलं. बट दिस इज इट. झेड पॉईंट ट्रेक जो आहे तो असा पूर्ण हिल टाईप आहे आणि वरती गेल्यावर थोडासा प्लेन आहे. सुंदर दिसतं वरती व्ह्यू, असा आजूबाजूचा 360 डिग्री व्ह्यू पूर्ण. आणि इकडचं जे खालचं आतलं इकडचं व्हॅली जे आहे ते सगळं दिसतं वरती गेल्यावर. इथे ह्या गेटच्या इथूनच थोडंसं पुढे गेलं मेन रोडनी तर मग इथला जो पीक आहे, केम्मनगुंडी पीक, हायेस्ट पॉईंट, तो लागतो. आत्ता आपण जे जाऊन आलो ते झेड पॉईंट होता आणि आता ते पीकला जायचंय, केम्मनगुंडी पीकला. आणि तिथे मग गार्डन वगैरे आहे असं ते बोलले, जे गेटवरती होते ते दादा. तर आम्ही आता तिकडे चाललोय. पाऊस कमी आहे बट थंडी वाढली आहे. छान आहे पण इकडे, खूप सुंदर आहे सगळं, असं वाईल्ड आहे असं सगळं. नाईस. हा पाऊस चालू झाला परत. आता इकडे खाली बघू शकता, पूर्ण मस्त दिसतोय व्ह्यू खूप. आणि आता थोडंसं धुकं पण आहे आणि पाऊस पण चालू झालाय एकदम बारीक. मोस्टली जे गाड्या वगैरे येतात, जे फॅमिलीज वगैरे येतात, तर ते ट्रेकिंगला जात नाहीत, सगळे गाड्यावरती जातात इकडे. तर आम्ही येताना आमच्यासोबत अजून एक 2 जेंट्स मुलं होते, तर मग आम्ही वापस आलो आणि ते दोघं आत गेले. रस्ता असा आहे ॲक्च्युली इकडे. जसं मी आधी बोलले की लोकल ट्रान्सपोर्ट खूप कमी आहे. जे आपण जिथून सुरुवात करतो तिथूनच लोकल ट्रान्सपोर्ट, काहीतरी ऑटो वगैरे किंवा टॅक्सी वगैरे घेऊन यायला लागेल. तर बघूया तिथं मोस्टली आता जे प्रायव्हेट गाड्या आहेत तेच येत आहेत. आता ऑटोवाला, आमचं सगळं फिरून झालं की मग ऑटोवाल्याला परत फोन करायचा आहे, ते येतील परत आम्हाला पिक करायला. केम्मनगुंडी पीक. सो बघूयात आतमध्ये जाऊन. वाव, खूप मस्त. सुस्वागत केम्मनगुंडी, तिथे असं लिहिलंय. गुलाबाच्या फुलांचं गार्डन आहे आतमध्ये, रोप लावले छोटे छोटे गुलाबाचे. आणि हे इकडे बघू शकता, बाहेर फुलांची झाडं आहेत भरपूर. सुंदर आहे, तसं छान आहे. अजून हे मोठे व्हायचे जे रोप लावलेत ते. आणि वरती बघू शकता तिकडे सगळे प्राण्यांचे जे मॉडेल आहेत ते लावलेले, छोटे छोटे प्राणी. इकडे हरिण आहे, मोर आहे, टायगर, अँड देन हा गेंडा आहे, तिकडे जिराफ, झेब्रा अँड ऑल. सो या, लेट्स एंटर. ये, हे सगळे ना भद्रा वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या अंडर येतं. भद्रा. तर इकडे टायगर पण आहेत, रिझर्व टायगर असं आम्हाला ऐकण्यात आलं. सो लेट्स सी. छान आहे पण इकडे पण सुंदर आहे. वारा भरपूर सुटला ऍक्च्युली इकडे आता. सो वाऱ्यासोबत ते जे धुकं आहे ते पण येत आहे. असं गार्डन आहे इकडे सगळं. ते वरती फुलं वगैरे आहेत भरपूर, गुलाबाची फुलं. अँड देन असं इकडे असं व्हॅली आहे खाली पुढे, बघूया आपण. मस्त आहे, खरं सुंदर आहे. इकडून बघूया, खूप सुंदर. पुढे धुका वगैरे बघू शकता, किती भारी दिसतंय. वाव. तिथे जे पायऱ्या आहेत तिथून एंट्री पॉईंट होता आणि तिथून पूर्ण असा फिरून आम्ही इकडे आलोय आता वरती. असं वॉच टॉवर असल्यासारखं इकडे. आणि इथून असा हा कम्प्लीट व्ह्यू दिसतो खाली.
खालचा. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. असं थोडंसं वॉच टॉवर असल्यासारखं आहे हे. पायऱ्या चढून वरती यायला लागतं. अँड इकडे हे फुलं बघू शकता किती सुंदर आहेत, पर्पल कलरच्या. छोट्या छोट्या आहेत बट खूप क्यूट आहेत. बाहेर आलोय आम्ही आता या गार्डन मधून. बाहेर आता चाललोय अँड देन आता परत त्या गेटच्या इथे जायचं आहे जिथे ते आमचे ऑटोवाले काका येणार आहेत. सो येस, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.